जय श्री राम। अगर सीता मैया का सिंदूर मेरे प्रभु श्री राम जी को दीर्घायु कर सकता है, तो क्यों ना मैं भी अपने पूरे शरीर को सिंदूर में भिगो दूं, ताकि मेरे प्रभु अमर हो जाए। जय श्री राम। एखाद्या सार्वजनिक मंडळालाही लाजवेल असा देखावा विरारच्या वैती परिवाराने केला आहे। 60 वर्षांपासून घरात गणपती आणण्याची परंपरा आहे, तर 45 वर्षांपासून वैती परिवार आपल्या पदरच्या पैशातून विविध सामाजिक धार्मिक विषय घेऊन देखावा तयार करतो। 1.5 महिन्यापासून घरातील सर्वजण देखाव्यासाठी काम करतात। यंदाचा देखावा भारतीय वायुसैनिकांच्या सिंदूर ऑपरेशनवर बनवला आहे। यात भारतीय वायुसैनिकांचा गौरव केला आहे। यावर्षी जो आम्ही गणपती समोर जो देखावा उभा केला आहे, त्या देखाव्याचं नाव आहे ऑपरेशन सिंदूर। यावर्षी जो दहशतवादी हल्ला झाला होता पहलगाममध्ये, त्याच्यावर आधारित हा देखावा उभा केलेला आहे। पण त्यात प्रामुख्याने सिंदूर हे जे ऑपरेशन झालं आहे, त्या सिंदूरवर आम्ही खास करून भर दिलेला आहे की सिंदूरचं महत्त्व काय आपल्या सांस्कृतिकदृष्ट्या, ते आम्ही या देखाव्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। भारत माता की जय, भारत माता की जय। आली से पीर कर आतंकवादियों ने धर्म घुसकर हमारी बहनों की मान का सिंदूर उजाड़ दिया था। अब सिंदूर बारूद बन जाता है तो नशीना क्या होता है। दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी आमच्याकडे गणपतीजी विराजमान झालेले आहेत। ह्यावर्षीचं आमचं टॉपिक आहे ऑपरेशन सिंदूर। मेन म्हणजे आमचे जे सासरे आहेत भगवान वेते आणि शैलेश वेते यांची पूर्ण ही संकल्पना आहे आणि सगळे घरातले फॅमिली मेंबर्स याच्यामध्ये खूप मेहनत करतात, खूप हॅपी आणि एक्साइटमेंट होऊन सगळे इन्वॉल्ड असतात त्याच्यामध्ये। तर ऑपरेशन सिंदूर या माध्यमातून आम्ही हे सांगतो की जसं सिंदूर ही हिंदू धर्मामध्ये शक्ती, संरक्षण आणि विश्वासाचं प्रतीक आहे, त्याचप्रमाणे इकडे ऑपरेशन सिंदूरमध्ये सिंदूर म्हणजे आपल्या सैनिकांचं बलिदान आहे, जवानांचं शौर्य आहे आणि सगळ्या नागरिकांच्या रक्तात ही शक्ती आहे हे दाखवू इच्छितो। तर हेच गणपती बाप्पांना हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे की हे सगळे दुष्ट शक्तींचा नाश हो आणि दहशतवाद जे आहे आपल्या देशामध्ये लवकरात लवकर